टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवर बोललात। बीडचा प्रश्न असेल, कोरटकरचा प्रश्न असेल, नागपूरचा प्रश्न असेल, सगळ्या याच्यावर बोललात। आणि होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा, प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो। थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच। पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, 2022 ते 2024 जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केलं। प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली। परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं। आता त्याच्यावरनं तुम्ही काही शिकतच नाही, करायचं काय हा प्रश्न माझ्या समोर आहे। पण काही हरकत नाही, त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्त्वाचं असतं। आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काही लोक थेट माझा सगळा सोयराच करून टाकतात, त्याला ही फॅशन झालेली आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा, गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे। आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाळणार नाही। याचं कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे। त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही। हा तराजू, हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल। जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू। अलीकडच्या काळामध्ये नानाभाऊ रोज एक वाक्य वापरतात, कुंपणच शेत खाताय, कुंपणच शेत खाताय। हे आहे कुठलं कुंपण नानाभाऊ? आमच्या शेताला कुंपणच नाही आहे, हे खुलं शेत आहे। कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये, काही अडचण नाही आहे। मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे। आता कोरटकर पकडलं, त्या कोरटकरला कुठे पकडलं? कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये। आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी। पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे। छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।